हॅलो हॅलो काका, मी साक्षी बोलते. बोल बेटा साक्षी. राजचा काही पत्ता लागला करायचा? काका, राज माझ्याच बरोबर आहे. काय 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 झालं काका? काय नाही काय वय झालं ना आता. मला सांग राज माझा विवेक कसा आहे का? कुठं आहे तो? काका ऍक्च्युली तेच सांगायला मी तुम्हाला फोन केलाय. राज या सगळ्यातून बाहेर यावा असं मला मनापासून वाटतं आणि म्हणूनच मी त्याला इथे भेटायला आले होते. पण तो माझं ऐकेल असं मला वाटत नाही. काका, तुम्ही जर इथे आलात आणि त्याला समजवलंत ना तर तो ऐकेल आपलं असं मला वाटतं. मी काम कर साक्षी, मला त्याचा पत्ता दे. मग तिथे येऊन त्याला कसं सुधारायचं ते मी बघतो. हा देतेस ना पत्ता? हां सांगते. हा लिहून. एक मिनिट आहे. हा बाळा, एक मिनिट. सांग सांग सांग. हे बघ, तू एक काम कर राजा. मी तिथे येईपर्यंत फक्त त्याच्यावर लक्ष. हा तिथं आल्यानंतर काय करायचं ते मी तुला सांगतो. शहाणी माझी बाय करशील ना राजा? बर, हे उपपूर. ठीक आहे काका, ठेवते. राज, हे विवेक तुझ्या हेरंबकाक्षांना भेटावं असं वाटतं ना रे तुला? वाटतं ना? काय श्रीमंत विक्रमादित्य राजे शिर्के? सर, तुम्ही असं बोलून आम्हाला लाजवताय. लाजवत नाही, वस्तुस्थितीची जाणीव करून देतो. आज मी तुझ्याशी टी.व्ही. देशमुख म्हणून बोलत नाही. देवयानीचा आजोबा नव्हे, तिचा बापच तुझ्याशी बोलतो. एका अशा मुलीचा बाप जी तुझ्यावर मनापासून प्रेम करते, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. ती शरीराने जरी आमच्याबरोबर असली तरी मनाने सतत तुझ्याच जवळ असते. तू मात्र तिच्याशी प्रेमाचं नाटक केलंस. असं का बोलताय सर? आमचं खरंच प्रेम आहे देवयानी. मी तुझ्या भूतकाळाविषयी बोलतोय. खरं तर घडून गेलेल्या दिवसाबद्दल मला बोलायचं नाही आहे, पण त्याचा संबंध माझ्या देऊच्या वर्तमानाशी आणि भविष्याशी येणार आहे, म्हणून मला काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक आहे. माझ्यावर आणि देवयानीवर सूड घेण्यासाठी तू देवयानीशी प्रेमाचं नाटक केलंस. संपलं असं वाटत असताना आपल्या राजकीय स्वार्थासाठी तू तिच्याशी लग्नही करायला तयार झाला. देवयानीचं नशीब थोर, म्हणून तुझ्या दृष्टीनं अखेरडा हा म्हातारा वेळेवर बरा झालो आणि देवयानीला त्याच्यातून अलगद वाचवलं. त्या सगळ्या घटना पाहिल्यानंतर तुम्हा लोकांना लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ वाटतो का भातुकलीचा खेळ वाटतो? काय झालं साक्षी? कुठे काय डिस्टर्ब वाटतेस? डिस्टर्ब
मी नाही, तुझं आपलं उगाच काहीतरी. साक्षी, माझ्या नजरेतनं कधीच काही सुटू शकत नाही. थोडा वेळापूर्वीची साक्षी आणि आत्ताची साक्षी यात खूप फरक आहे. राज, मी जेव्हापासून इकडे आले मला सारखे असं वाटतंय की माझ्या प्रत्येक बाबतीत तू तू संशयाने बघतोयस माझ्याकडे. हसले तर का हसले, बोलले तर का बोलले. साक्षी, साक्षी प्लीज मला समजून घे. मी सध्या कुठल्या परिस्थितीत जगतोय तुलाही चांगलं माहिती आहे. मला मारायला बाहेर खूप जण टपलेत आणि त्यांना विरोध करण्यासाठी मी एकटा आहे. माझ्या जागी तू असतीस तर तू कशी वागली असतीस? राज, पण तुझ्या ह्या अशा वागण्याचा त्रास होतो. जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत माझ्या वागण्यात काही बदल होणार नाहीये. म्हणून तुला म्हणतोय साक्षी, आपण लवकरात लवकर इकडनं निघूया. पण तू माझं ऐकतच नाहीयेस. नाही राज, मला मला तुझ्याबरोबर इथेच जास्त सुरक्षित वाटतं. साक्षी, ही जागा कितीही सुरक्षित असली ना तरी काही दिवसांनी ही जागा माझ्यासाठी असुरक्षित होणार आहे. की तुझ्या कसं लक्षात येत नाहीये? साक्षी, अजूनही वेळ गेली नाहीये. तू म्हणत असशील तर नाही नाही राज, हे बघ, तुला जर वाटत असेल ना की मी तुझ्याच बरोबर राहावं तर प्लीज इथून दुसरीकडे कुठेही जाण्याचा विचारही करू नकोस. सर, आमच्याकडनं ज्या गोष्टी घडल्या त्या चुकीच्याच होत्या आणि त्याचा आम्हाला खूप पश्चातापही होता. पश्चाताप? तुला पश्चाताप होतोय आणि मला आश्चर्य वाटतंय देवयानीबद्दल, त्या वागण्याबद्दल. कारण एवढं सगळं घडून सुद्धा तिचं तुझ्यावरचं प्रेम आढळ आहे आणि त्या प्रेमासाठी तिनं माझ्याशी वाद घालण्याचं धाडस केलं आहे. तुझं तिच्यावर प्रेम नाही, तू तिच्याशी लग्न करणार नाहीस हे माहीत असून सुद्धा ती तुझ्याशी लग्न करायला अडून बसलेली आहे. कारण तुझ्या या व्यक्तिमत्वाच्या श्रीमंतीच्याही पलीकडे जाऊन तिला तुझ्यातला माणूस दिसला आहे आणि केवळ तिला वाटतं म्हणून तुमच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आपण आज या ठिकाणी उभे आहोत. पण याचा अर्थ देवयानीच्या आग्रहाला बळी पडून मी लग्नाला परवानगी दिली असा होत नाही. देवयानीला कितीही वाटत असलं तरी तुझं देवयानीवर प्रेम आहे असं मला अजिबात वाटत नाही. तुमचा आमच्यावरचा अविश्वास आम्ही समजू शकतो सर, आणि या गोष्टीला आम्हीच कुठेतरी जबाबदार आहोत. याआधी आम्ही तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलोय त्यावरून तुमची माफी मागायची सुद्धा आमची खरं तर लायकी नाही आहे. पण सर, तुम्हीच म्हणायचं ना, माणसाने आयुष्यात केलेल्या चुकीच्या कृत्यांचा त्याला कधी ना कधीतरी पश्चाताप होत असतो आणि परिस्थिती त्याला बदलायला भाग पडते. तर या गोष्टीवर तरी तुमचा विश्वास आहे ना? सर, आमच्या लग्नाला विरोध करू नका. परिस्थितीने आम्हाला दिलेली ही एक संधी आहे देवयानीच्या रूपाने. आतापर्यंत आम्ही तिच्याशी खूप खोटं वागत आलो, तिच्यावर असलेल्या आमच्या प्रेमाचं खोटं नाटक केलं. पण आता नाही सर, आता आमचं खरंच देवयानीवर खूप मनापासून प्रेम आहे आणि तिच्याशिवाय जगण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही. त्यासाठी आम्ही जबरदस्ती नाही करू शकत सर. आम्ही फक्त विनंती करू शकतो सर, कारण आता आमच्या हातात तेवढंच आहे.
तू हात जोडावेस अशी माझी इच्छा नाही. फक्त मला एवढंच सांग की तुझं देवयानीवर प्रेम आहे की नाही. मला या लग्नाला परवानगी द्यायला आवडेल, पण त्याआधी तू सिद्ध केलं पाहिजेस की तुझंही देवयानीवर प्रेम आहे. तू तिला सुखात ठेवू शकतोस अशी जेव्हा माझी खात्री पटेल तेव्हा तुमच्या दोघांचे लग्न करून द्यायची जबाबदारी माझी. आणि केवळ हेच सांगण्यासाठी मी तुला इथं बोलवलं होतं. सर तुम्ही सांगा आम्ही काय करून दाखवू. आम्ही काय केलं म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास बसेल. सगळ्यात आधी तुला विक्रमादित्य म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागेल, राजे शिर्के म्हणून नाही. कारण लोक आत्ता तुला ओळखतायत ते राजे शिर्के म्हणून, विक्रमादित्य म्हणून नाही. जमेल तुला राजे शिर्के या नावाचा त्याग करायला? चल देऊ. बाय. देऊ अगं टेन्शनमध्ये दिसतेस, काही प्रॉब्लेम आहे? नाही ग, सहजच. देऊ तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस. मला तसं वाटलं म्हणून विचारलं मी. श्रावणी, अगं तसं काही नाही आहे. म्हणजे तू गैरसमज करून घेऊ नकोस. ॲक्च्युली ना विक्रम आला होता दादूंना भेटायला. आला होता म्हणजे दादूंना भेटून गेला सुद्धा? नाही नाही, दादूंना त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून दादू त्याला घेऊन बाहेर गेले. अच्छा असं आहे होय. म्हणजे आज मॅडमचं लग्न ठरणार आहे. अगं तू तर खुश असायला हवंस देऊ. डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. आय होप सो. देऊ ऑल द बेस्ट. माझी खात्री आहे तुझ्या मनाप्रमाणेच सगळं होईल. अगं मला निघायला पाहिजे. हो, ऑलरेडी मला खूप उशीर झालाय. मला एक महत्त्वाचं काम आहे ना, म्हणून. ते नसतं ना तर मी थांबले असते. आणि आता काय, विक्रम तुला भेटायला रेग्युलर येईलच ना, तेव्हा होईलच भेट. काय देव करो आणि तुझं म्हणणं खरं हो. मी नक्की होईल. मी परत येईन ना तेव्हा तुझ्या तोंडाने ही बातमी तू मला देशील. ऑल द बेस्ट. देऊचं तुझ्याशी लग्न झालंच तर तुझ्या घरच्यांनाही तिला स्वीकारावी लागेल. तुझ्या घरचे तिला स्वीकारतील अशी खात्री तू देतोस? सर आमच्या घरच्यांना आम्ही समजावू. समजावण्याचा प्रयत्न तर नील राजांनी केला होता. त्यांचं रागिणीवर अफाट प्रेम होतं. काय झालं त्याचं? माणसांचं घर मोठं असून चालत नाही, त्या घरात राहणाऱ्या माणसांचं मनही मोठं लागतं. आणि तुझ्या रणवीर राजे शिर्क्यांचं मन किती मोठं आहे हे मी तुला सांगायची गरज नाही. तुझ्या घरच्यांनी लग्नाला परवानगी नाही दिली, काय करणार याचा विचार केलायस? विक्रमादित्य, देवयानी राजे शिर्केंची सून होणार त्यापेक्षा तिला सांभाळणारा, समजावून घेणारा, तिची काळजी घेणारा साथीदार मला हवा. तेव्हा देवयानीशी लग्न करायचं असेल तर तू विसरून जा की तू राजे शिर्के आहेस. त्याच्या पलीकडे जाऊन तुला विचार करावा लागेल. सर खरं तर राजे शिर्के सोडून आम्ही नुसतं जगण्याचा कधी विचारच केला नव्हता. तुमचं बोलणं आमच्या लक्षात येत आहे, पण नेमकं काय करायला हवं ते कळत नाहीये. सर तुम्हीच सांगा ना आम्ही काय करू. ठीक आहे, मी तुला 1 महिन्याची मुदत देतो. त्या 1 महिन्यात तू सामान्य माणसासारखं जगून दाखव, स्वकष्टानं पैसे मिळव. सर आम्हाला एक कळत नाहीये की आम्ही श्रीमंत आहोत ही वस्तुस्थिती आहे, हे सोडून आम्ही सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा तुमचा हट्ट का? असं केल्याने काय साध्य होणार आहे?
अरे थोड्या वेळापूर्वी तू म्हणाला होतास ना की परिस्थिती माणसांना बदलायला भाग पाडते, विसरलास? मला आठवत आहे, शाळा खाली करण्यासाठी शाळेमध्ये येऊन सर्वांसमक्ष देवयानीला धमकावणारा विक्रमादित्य. हा खरंच विक्रमादित्यामधला बदल आहे की आजूबाजूची परिस्थिती बदलल्यामुळं विक्रम असा वागतोय? चला काय सर, आत्ता आमच्या हळूहळू तुमच्या बोलण्यातला अर्थ लक्षात येतो. विक्रम, तू श्रीमंत आहेस, राजे शिर्के आहेस, मान्य. पण उद्या परिस्थिती बदलली तर तू गरीब माणूस सुद्धा होऊ शकतोस. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? असं समज, परिस्थिती तुला नव्यानं आयुष्य जगण्याची एक संधी देते. बघ, विचार कर. सर, एक मिनिट. तुमचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. तर पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध करून दाखवायला तयार आहोत. देवयानीसाठी आम्ही राजे शिर्के आहोत हे विसरून एक सामान्य माणूस म्हणून आमचं पुढचं आयुष्य जगायला तयार आहोत. सर, त्यासाठी फक्त आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. सावध राहायचं रे. साक्षी, कोणीतरी आलंय. हो. हो, म्हणजे मला सुद्धा असंच वाटतं कोणीतरी आलंय. चल. बऱ्या